बघू शकतो कसा आहे छोटासा घर. तर गाईस बघू शकतो हे पहिला एवढा हॉल, तिथे एक बेडरूम. तर हाय गाईस, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर सगळ्याला माझा रामराम. तर आज आम्हाला जायचं आहे गौशाळाला. तर गाईस पहिला मी विनायक भोसले तर तिथला गौशाळामधला अध्यक्ष किंवा ते गौशाळा त्यांना सांभाळतो. तर पहिला मी त्याला कॉल करतो, कुठं असतील त्यानं. विनायक भोसले. जीवन है. हॅलो, कुठं विनायक? गौशाळात आहो. येवलोला आलो, येतो. काहीच घरचं काम काही चालू झालंय. पहिला इथं बघू शकतो पाया घातल्यात, 2 पिल्लर घातल्यात. तर तुम्हाला आता वरच्या साईडला दाखवतो. त्याला जो आता पहिला वर आहे. तर हे फर्स्ट फ्लोअर बघू शकता. फर्स्ट फ्लोअर कसा आहे, 2 स्टेप्स. इथे एक रूम येते, इथे एक हॉल, नंतर मग इथे एक रूम, इथे एक छोटासा रूम आणि काही इकडे बांधायचं आहे. पुढे ह्या साईडला आणि बांधायचं आहे. ह्याच्यावर आणि एक फ्लोर. तर सेम हे स्टेप सेम जाणार वर आहे. तर आणि इकडल्या साईडला पण सेम असणार. फर्स्ट ऑफ ऑल तिथं असणार एक हॉल, तिथे एक बेडरूम, किचन रूम आणि तिथे एक बेडरूम. एक बेडरूम, किचन रूम, तिथे एक बेडरूम, इथं हॉल. तर गाईस आणि खूप काम आहे आणि बहुतेक 1-2 महिना लागतील. चला बघत आता. खाली पण रेडी झाले. बाकी आता खाली कोणचे कुठं रूम आहेत, कसं रूम आहे. तर गाईस बघू शकतो हे पहिला एवढा हॉल, तिथे एक बेडरूम आणि तिथे किचन रूम. या दाखवतो तुम्हाला मध्ये. तर एक छोटासा बेडरूम. तर हे टाईल्स तिकडल्या किचन रूम मध्ये लावायचे, आल्यात ऑर्डर दिलतो. तर बघू शकतो बेडरूम छोटासाच आहे पण खूप छान आहे. तर नेक्स्ट तिकडे किचन रूम दाखवतो. हे आहे किचन रूम आणि हे बसवायचं जागा देवाला टेम्पल. आणि हे वेस्ट सामान त्याने तर काही असेल तर करायचं. आणि हे आपलं किचन रूम डिझायनिंग खूप छान केलं आहे. बहुतेक एवढं करायला 2 महिने लागले. एवढं किचन रूम आणि बेडरूम एक हॉल बनवलेला आहे. 2 महिने लागले गाईस. बघू शकतो कसा आहे छोटासा घर. तर गाईस मी आलो तेव्हा बहुतेक 40 ते 50 जनावरं होते. तर आता 20 ते 25 जनावरं आहेत. आणि काही जनावरं बाहेर गेल्यात चरायला. तर बघू शकतो आणि किती जनावरं आहेत तिथं. तर आणि 10 ते 15 सध्या इथं जनावरं आहेत ऑलरेडी. तर काही बाहेर गेल्यात. तर या बघू. म्हशीला पण इथं बांधल्यात. ते काय आम्हाला सापडत नव्हती. फायनली त्याला धरून बांधला. तर आता त्याला पकडायचं आहे, ते सापडत नाही. मी ट्राय करतो बघा. बघूनच पळून चालले ते काय. हो आईस, राम राम.